तर नमस्कार मित्रांनो. आजचे 2 ट्रेड तुम्हाला शेअर करतो, ज्यामध्ये माझा एक एस-एल लागलाय. प्रॉफिटमध्येच आहे, पण एक एस-एल लागलाय कसा आणि एक कॉस्ट टू कॉस्टला कसा एस-एल लागलाय दाखवतो. हा फर्स्ट ट्रेड आहे. यामध्ये मी रिस्क रिवॉर्ड चांगला मेंटेन करतो. जवळ-जवळ म्हणजे एक 500 पीक कॅप्चर करायचा असा व्ह्यू होता माझा यामध्ये आणि परफेक्ट व्ह्यू होता. मला माहिती होतं मार्केट असं म्हणजे चांगलं बाय साइडला चालू आहे, मार्केट मूव्हमेंट देणार. पण हा एस-एल लागलाय कसा बघा इथं. इथं म्हणजे पोझिशन टाकल्या होत्या मी हेवी क्वांटिटी होत्या. मार्केटला खूप छान मोमेंट दिली इथून. इथून बघा ही मार्केटनं खूप छान मोमेंट दिली ही. त्यानंतर परत मी इथं ह्या स्विंगला एस-एल आणून ठेवलेला इथं. का हा एक स्विंग क्रिएट करत मार्केट चाललं. मग इथून काय एक्सेप्ट होतं, थोडंफार रिट्रेसमेंट घेईल इथून आणि जाईल वरती. पण इथं माझा एस-एल घेतला आणि मगच वरती गेलो. इथं एक थोडा किरकोळ प्रॉफिट झाला. त्यानंतर हा एक ट्रेड बघू शकता इथे तुम्ही. मी इथं ह्या झोनला खाली हा झोन होता, परत खालून एक ट्रेंड लाईन फॉर्म करत येत होती. मग इथं मी ह्या इथं ट्रेड प्लॅन केला होता इथं. छोटासा स्विंग होता, तो ब्रेक केला. त्यानंतर परत एका रेड कॅन्डलला मी ट्रेड प्लॅन केला होता. इथून मूव्हमेंट सुद्धा खूप छान दिली. पण परत मी इथून मूव्हमेंट दिलं, कारण शेवटी ऑल टाईम हायला मार्केट आहे, त्यामुळे एक सेफ साईड आपल्याला ठेवावी लागते. मग इथून मार्केटनं मूव्हमेंट दिली. खूप छान अशी मूव्हमेंट दिली. म्हणजे 1:1 तरी मार्केटनं दिलेलं होतं. 1:1 दिल्यानंतर मी काय केलं, की एस-एल कॉस्ट टू कॉस्ट आणून ठेवला इथं. एस-एल काय केला, एस-एल कॉस्ट टू कॉस्ट आणून ठेवला आणि इथं माझा कॉस्ट टू कॉस्ट एस-एल घेतला मार्केटने वरती गेला.